सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार. मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण श्री हनुमान बजरंगबली यांची कथा पाहणार आहोत. वाल्मिकी रामायणाशिवाय जगभरातील रामायणात हनुमानजीशी संबंधित शेकडो गीतांचे वर्णन आढळते. त्यांच्या बालपणापासून ते कलियुगापर्यंतच्या हजारो कथा वाचायला मिळतात. हनुमानजींना कलियुगातील संकट निवारक देवता म्हटले आहे. केवळ त्याची भक्ती फलदायी असते. चला जाणून घेऊया असे कोणते 5 प्रसंग जे आजही प्रचलित आहेत. हनुमान जयंती विशेष आपण आज 5 कथा पाहणार आहोत. चारों जुग प्रताप तुम्हारा. लंकावर विजय मिळवून अयोध्या परतल्यावर जेव्हा श्रीराम त्यांना युद्धात मदत करणारे विभीषण, सुग्रीव आणि अंगद इतरांना कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देतात, तेव्हा हनुमानजी श्री रामाची प्रार्थना करतात. यावद रामकथा वीर चरिष्याति महितले, तावत् शरीरे वस्तुतु प्रणमं न संशयाम. अर्थात, हे वीर श्रीराम, जोपर्यंत या पृथ्वीतलावर रामाची कथा प्रचलित होत राहील तोपर्यंत माझा प्राण या देहात वास करावा. यावर श्रीराम त्यांना आशीर्वाद देतात. एवमेतत् कपिश्रेष्ठ भविता नात्र संशयाम. चरिष्याति कथा यावदेषा लोकेच मामिका तावत्, ते भविता कीर्तिः शरीरप्यवस्थिता लोकाहि यवस्थस्यन्ति तावत् स्थास्यन्ति मे कथाः. अर्थात, हे कपिश्रेष्ठ, असेच घडेल यात शंका नसावी. जोपर्यंत माझी कथा जगात प्रचलित आहे तोपर्यंत तुझी कीर्ती अमिट राहील आणि तुमच्या शरीरात प्राण राहतील. जोपर्यंत हे लोक बनले राहतील तोपर्यंत माझी कथा देखील स्थिर राहील. चारों जुग प्रताप तुम्हारा है, प्रसिद्ध जगत उजियारा. कीर्ती अमिट राहील आणि तुमच्या शरीरात प्राण राहतील. हे प्रसिद्ध जगत उजियारा. संजीवनी पर्वत 2दा उचलले. बालपणी एकदा हनुमानजींनी देवगुरु बृहस्पतीच्या आज्ञेवरून वडिलांसाठी समुद्रातून संजीवनी पर्वत आणला. हे पाहून त्याची आई खूप भावुक होते. यानंतर राम-रावण युद्धात रावणाचा पुत्र मेघनाद याने शक्तिबाणाचा वापर केला. तेव्हा लक्ष्मणासह अनेक वानर बेहोश झाले. जांबुवंतांच्या सांगण्यावरून हनुमानजी संजीवनी वनौषधी घेण्यासाठी द्रोणाचल पर्वताकडे निघाले. वनौषधी ओळखू न आल्याने त्यांनी डोंगराचा एक भाग उचलला आणि परत जाऊ लागले. वाटेत त्याला कालनेमी राक्षसाने अडवले आणि युद्धासाठी आव्हान दिले. कालनेमी हा रावणाचा अनुयायी होता. कालनेमी रावणाच्या सांगण्यावरून हनुमानजींना मार्ग अडवण्यासाठी गेला होता. पण रामभक्त हनुमानाला त्याच्या कपटाची जाणीव झाली आणि त्याने लगेचच त्याचा वध केला. रामभक्त हनुमानाला त्याच्या कपटाची जाणीव झाली आणि त्याने लगेचच त्याचा वध केला. विभीषण आणि राम यांची भेट घडवून दिली. कसे ते पहा. जेव्हा हनुमानजी सीतामातेच्या शोधात विभीषणाच्या महालात जातात, विभीषणाच्या महालावर कोरलेली रामाची खूण पाहून ते प्रसन्न होतात. तिथे विभीषण यांना भेटतात. विभीषणला परिचय विचारतात. स्वतः रघुनाथाचा भक्त म्हणून ओळख करून देतो.
हनुमान आणि बिभीषण यांचे दीर्घ संभाषण झाल्यावर हनुमानजींना माहीत पडतं की हे कामाचे व्यक्ती आहेत. बिभीषण आणि राम यांची भेट. यानंतर श्रीराम लंकेवर आक्रमण करण्याच्या तयारीत असताना बिभीषणाचा रावणाशी वाद सुरू होतात. शेवटी बिभीषण राजवाडा सोडतात आणि रामाला भेटण्यासाठी आतुरतेने समुद्राच्या या बाजूला येतात. बिभीषण येताना पाहून वानरांनी शत्रूचा एक खास दूत असल्याचे जाणून त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. बिभीषण हा श्रीरामांना भेटण्यासाठी खूप आतुर झालेला असतो. बिभीषण हा सुग्रीव म्हणतात, हे रघुनाथजी ऐका, रावणाचा भाऊ भेटायला आला आहे. प्रभू म्हणतात, हे मित्र तुम्हाला काय वाटतं? वानरराज सुग्रीव म्हणतात, हे नाथ, राक्षसांची माया कळून येत नाही. इच्छेने रूप बदलणारा हा कोणत्या कारणानं आला आहे? हे इच्छेने रूप बदलणारा हा कोणत्या कारणाने माहीत नाही. अशात हनुमानजी सर्वांचे सांत्वन करतात आणि रामसुद्धा म्हणतात की आश्रयाची भीती दूर केली पाहिजे, हे माझे व्रत आहे. अशा प्रकारे श्रीराम बिभीषणाची भेट हनुमानजीमुळेच निश्चित झाली. आश्रयाची भीती दूर झाली पाहिजे. सर्वप्रथम रामायण लिहिले गेले. धर्मग्रंथानुसार विद्वानांचे म्हणणे आहे की हनुमानजींनी प्रथम रामकथा लिहिली आणि तीही आपल्या नखांनी खडकांवर. ही रामकथा वाल्मिकींच्या रामायणाच्याही आधी लिहिली गेली होती आणि ती हनुमद रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. ही घटना घडली तेव्हा श्रीराम प्रभू रावणावर विजय मिळवल्यानंतर श्रीराम अयोध्येत राज्य करू लागले होते आणि श्री हनुमानजी हिमालयात जातात. तेथे ते शिव तपश्चर्येदरम्यान रोज खडकावर नखाने रामायणाची कथा लिहित असे. अशा प्रकारे त्यांनी भगवान श्रीरामाच्या महिमाचा उल्लेख करणारे हनुमद रामायण रचले. काही काळानंतर महर्षी वाल्मिकींनीही वाल्मिकी रामायण लिहिले आणि ते लिहिल्यानंतर त्यांना ते भगवान शंकरांना दाखवून त्यांना अर्पण करण्याची इच्छा झाली. ते रामायण घेऊन शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वतावर पोहोचले. तेथे त्यांना हनुमानजी आणि त्यांनी लिहिलेले हनुमद रामायण पाहिले. हनुमद रामायण पाहून वाल्मिकीजी निराश झाले. वाल्मिकीजींनी निराश बघून हनुमानजींनी त्यांना निराश होण्याचे कारण विचारले. तेव्हा महर्षी म्हणाले की त्यांनी अथक परिश्रमानंतर रामायण लिहिली, पण तुमचं रामायण पाहिल्यावर आता माझ्या रामायणाकडे दुर्लक्ष होईल असं वाटतं. कारण तुम्ही जे लिहिले आहेस त्या तुलनेत माझे रामायण काहीच नाही. त्यानंतर वाल्मिकीजींची चिंता दूर करण्यासाठी श्री हनुमानजींनी हनुमद रामायण पर्वतशिला एका खांद्यावर उचलून आणि महर्षी वाल्मिकींना दुसऱ्या खांद्यावर बसवून आपली रचना श्रीराम यांना अर्पण करून समुद्रात विसर्जित केली. तेव्हापासून हनुमानाने रचलेले हनुमद रामायण उपलब्ध नाही. ती अजूनही समुद्रात पडून आहे. हनुमान आणि अर्जुन. आनंद रामायणात वर्णित आहे की अर्जुनाच्या रथावर हनुमान विराजित होण्यामागील देखील कारण आहे.
एकदा रामेश्वरम तीर्थमध्ये अर्जुनाचे हनुमानशी मिलन होतं. या पहिल्या भेटीत अर्जुन हनुमानजींना म्हणाला, अरे राम आणि रावणाच्या युद्धाच्या वेळी आपण तिथे होतास? हनुमानजी, होय. तेव्हा अर्जुन म्हणाला, आपले गुरु श्रीराम हे धनुष्यधारी होते, मग त्यांना समुद्र पार करण्यासाठी दगडी पूल बांधण्याची काय गरज होती? जर मी तिथे हजर असतो तर मी समुद्रावर बाणांचा पूल बनवला असता, ज्यावर चढून तुमची संपूर्ण वानर सैन्याने समुद्र पार केले असते. यावर हनुमानजी म्हणतात, अशक्य. बाणांचा पूल तिथे कोणतेही काम करू शकला नसता. आमचा एकही वानर चढला असता तर बाणांचा पूल तुटला असता. त्यामुळे अर्जुन म्हणाला, नाही, बघा, हे समोर सरोवर आहे आणि आता मी त्यावर एक पूल निर्माण करतो. आपण या पुलावरून सहज सरोवर पार करू शकता. समोर सरोवर आहे आणि आता मी त्या पुलावर त्यावर एक पूल निर्माण करतो. तेव्हा अर्जुनने म्हटले, तुमच्या चालण्याने पूल तुटला तर मी आगीत प्रवेश करेन आणि तो तुटला नाही तर तुम्हाला आगीत जावे लागेल. हनुमानानेही स्वीकार केले की जर माझी 2 पावले सहन केली तर मी पराभव स्वीकारेन आणि आगीत प्रवेश करेन. तेव्हा अर्जुनाने आपल्या प्रचंड बाणांनी सेतू तयार केला. सेतू निर्माण होईपर्यंत हनुमान लघुरूपात होते, परंतु सेतू तयार झाल्यावर त्यांनी विराट रूप धारण केले. लघुरूपात हनुमान रामाचे स्मरण करून त्या बाणांच्या पुलावर चढले. पहिले पाऊल टाकताच संपूर्ण पूल डळमळू लागला. दुसरे पाऊल टाकताच तो कोसळू लागला आणि तिसरे पाऊल टाकताच बाणही रक्तमय झाले. रामाचे स्मरण करून हनुमान त्या बाणांच्या पुलावर चढले. तेव्हा श्री हनुमान सेतूहून खाली उतरले आणि अर्जुनाला अग्नी तयाराला सांगितले. अग्नी पेटल्यावर हनुमान आगीत उडी मारू लागले. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि म्हणाले, थांबा. अर्जुन आणि हनुमानाने त्यांना नमस्कार केला. अर्जुनाला अग्नी तयारीला सांगितले. भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. हनुमानाने त्यांना नमस्कार केला. देवाने संपूर्ण प्रसंग जाणून घेतल्यावर म्हटले की, हे हनुमान, आपले तिसरे पाऊल सेतूवर पडला असताना मी कासव बनून सेतूखाली निजलेलो होतो. आपल्या शक्तीमुळे पाय ठेवताच माझ्या कासव रूपातून रक्त निघाले. मी कासव रूपात नसतो तर हा सेतू तर आपल्या पहिल्या पावलातच तुटला असता. देवाने संपूर्ण प्रसंग जाणून हे ऐकून हनुमानाला कष्ट झाला आणि त्यांनी क्षमा मागितली. मी आपल्या पाठीवर पाऊल ठेवल्यामुळे मोठा गुन्हेगार ठरलो. माझा हा गुन्हा कसा दूर होईल देवा? तेव्हा कृष्ण म्हणाले, हे सर्व माझ्या इच्छेने झाले आहे. काळजी करू नकोस.
आणि अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर तुला स्थान मिळावे अशी माझी इच्छा आहे. हनुमानजी हे भगवान श्रीरामाचे निष्ठावान भक्त आणि बलवान सेवक म्हणून ओळखले जातात. ते आपल्या असीम भक्ती, अफाट शक्ती, विनम्रता आणि पराक्रमासाठी प्रसिद्ध आहेत. हनुमानाची कथा रामायणाशी निगडीत आहे आणि त्यांच्या कार्यामुळे ते आजही लोकांच्या मनात विशेष स्थान ठेवतात. हनुमानजी भगवान रामाचे निष्ठावंत भक्त होते आणि बलवान सेवक म्हणूनही खूप ओळखले जायचे. हनुमानजींची पूजा करण्यासाठी हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र आणि हनुमान मंत्राचा जप केला जातो. हनुमानजींना चमेलीचे तेल, सिंदूर, लाल फूल अर्पण केले जातात. हनुमानजींना चमेलीच्या तेलाने अभ्यंग स्नान केला जातो. हनुमानजींना रोज हनुमान चालीसाचा पाठ करावा. हनुमानजींना चमेलीचे तेल प्रिय आहे, तसेच सिंदूरही, लाल फुले प्रिय आहेत. हनुमान मंत्राचा जप करणे खूप चांगले. हनुमानाचे आयुष्य नेमके किती होते हा एक अनुमानाचा विषय आहे. काही मान्यतेनुसार हनुमान त्रेतायुगात जगले, जो 1296 वर्षांहून 1,296,000 वर्षांहून अधिक काळ पसरला होता. या काळात त्यांनी रामायणाच्या महाकाव्यातील गाथेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अटळ भक्ती आणि निष्ठेने भगवान रामाची सेवा केली. पहा, 1,296,000 वर्ष काळ ते जगले. एक संरक्षण म्हणून भगवान हनुमान आपल्या भक्तांना वाईट नजरेत पडण्यापासून रोखतात आणि हनुमान कवचम यात मदत करते. हे एक शक्तिशाली स्तोत्र आहे जे भक्तांसाठी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करते. हनुमान चालीसा खूप महत्त्वाची आहे.